ॐ ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतमङ्गगणसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः। ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुवाक्यं मोक्षमूलं गुरुकृपा मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या। गुरुदेव तुम्हारी जय जय हो गुरुदेव तुम्हारी जय जय हो गुरुदेव तुम्हारी जय जय हो गुरुदेव तुम्हारी जय जय हो। सरे गम बब मगरे स गम दद बम बब मगरे सनि स जय जय हो गुरुदेव तुम्हारी जय जय हो। सद्गुरु नारायण गिरि जी तुम्हारी जय जय हो गुरु नारायण गिरि जी तुम्हारी जय जय हो। गंगा गिरि जी तुम्हारी जय सद्गुरु गंगा गिरि तुम्हारी जय जय हो। गुरुदेव तुम्हारी जय जय हो गुरुदेव तुम्हारी जय जय हो। गुरुदेव तुम्हारी जय जय हो गुरुदेव तुम्हारी जय जय हो। देव भगवान की जय। जय 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 राधा रमन जय जय नवल किशोर जय गोपी चित चोर प्रभु जय जय माखन चोर जय जय माखन चोर। परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर सद्गण चिद घनानंद घन तडुद्दुत विनुंदुत पीतांबरधारी भगवान गोपाल कृष्ण परमात्म्याच्या चरणी वंदन करून श्री आदिशक्ती तुळजा भवानी मातेच्या चरणी वंदन करून महाराष्ट्राचं कुलदैवत मार्तंड भैरव खंडेरायाच्या चरणी वंदन करून विश्वसंत माऊली महावैष्णव श्रीमंत श्री ज्ञानोबराय जगद्गुरु श्री तुकोबराय आदी करून सकल वारकरी संत आणि त्या संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या महाराष्ट्राच्या मातीला वंदन करून छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतीला विनम्र अभिवादन करून परमादरणीय कैलासवासी ज्यांची उणीव आपल्याला या कार्यक्रमामध्ये जाणवते आहे ते म्हणजे आपल्या सर्वांचे लहानापासून तर थोरा मोठापर्यंतचे सर्वांचे लाडके आबा म्हणजेच अंबादास पाटील डोकचौले त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करून त्याचबरोबर व्यासपीठावरील उपस्थित सर्व गुणीजन गायक वादक उपस्थित सर्व श्रोते आबाल वृद्ध माता भगिनींना वंदन करून
द्वितीय दिनी श्रीमद भागवत महापुराण कथेला प्रारंभ करूया. कार्यक्रमाकरता आमचे आदरणीय किशोरांना निर्मळ आवर्जून कालही उपस्थित होते, आजही उपस्थित आहे. त्यांनाही मी आपल्या व्यस्त जीवनातून वेळ काढल्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो. तर आपल्या सर्वच मॉनिटर देता का थोडा? हां, आपल्या सर्वच सप्ताह कमिटीतील तरुण तडफदार असलेल्या कार्यकर्त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. कारण आपल्या अथक परिश्रमाने आणि कष्टाने आदरणीय आबांच्या अंतःकरणातला जो संकल्प होता की या सभा मंडपामध्ये श्रीमद भागवत कथा व्हावी, तो संकल्प आज या ठिकाणी पूर्ण होतो आहे. त्यांचा संकल्प होता की हा सभा मंडप एवढा सुंदर झालाय, इथे गोरगरीब मुलांचे लग्न वगैरे लागतील, परंतु या सभा मंडपामध्ये एकदा श्रीमद भागवत व्हावं, हा त्यांचा संकल्प होता. आणि त्यांनी अनेकांच्या जवळ तो बोलवून दाखवलेला होता. आणि म्हणून मी सांगतो की अंतिम समयाची जी इच्छा असते ना, ती आपल्या पुनर्जन्माला कारण असते. म्हणजे अंतिम समयाच्या वेळेला मनुष्य जे चिंतन करत करत देहत्याग करतो, त्याच गतीला तो प्राप्त होत असतो. आणि म्हणून आबांची ही जी अंतिम इच्छा आहे, बाकीच्या सांसारिक सर्व इच्छा आबांच्या पूर्ण होऊन आबा तृप्त झालेले होते, परंतु येथे श्रीमद भागवत व्हावं ही त्यांची प्रचंड मोठी इच्छा आज या ठिकाणी साकार होते आहे. आणि आज कथेचा द्वितीय दिवस आहे. मी सांगितलं कालच, आमचा संबंध हा 25 वर्षापूर्वी ज्या घराण्यामुळे आला, ते घराणं म्हणजे आदरणीय एकनाथ बाबा वाघ आणि त्यांचे सुपुत्र आणि मला थोरल्या बंधूप्रमाणे अहोरात्र साथ देणारे आदरणीय श्री बाबासाहेब वाघ सर यांची मला इथंच नाही, तबल्यातच नाही, प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे परमार्थिक कार्य करण्याकरता अडचण येते तिथे तिथे थोरल्या भावाप्रमाणे साथ असते. असे आदरणीय बाबासाहेब वाघ सर, त्याचबरोबर ज्यांच्या मार्गदर्शनाने कार्यक्रम सुरू आहे असे आमचे जिवलग मित्र आणि सरलाबेट संस्थांचे ज्येष्ठ कीर्तनकार हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वरजी महाराज गुंजाळ, त्यांनाही वंदन आहे. सद्गुरू नारायणगिरीजी गुरुकुलाचे अध्यक्ष श्री भगवानजी महाराज डमाळे, त्याचबरोबर आपल्याच गावचं भूषण, आपल्या गावचे भूमिपुत्र श्री विशाल महाराज, त्यांनासुद्धा धन्यवाद आहे. मृदुंगावर साथ करणारे आमचे साई महाराज, त्यांना धन्यवाद आहे. सिंथेसायझरवर जे साथ करतायत ते त्रिभुवन महाराज, त्यांनासुद्धा मनापासून धन्यवाद आहे. गायनाची साथ करणारे सद्गुरू नारायणगिरीजी गुरुकुलाचे गुणवंत विद्यार्थी संगीत विशारद आदित्य महाराज आदमाने आणि वैभव महाराज भराडे, त्यांनासुद्धा धन्यवाद आहे. आणि आज स्वतः एकनाथ बाबासुद्धा या कथेला उपस्थित झाले, त्यांनासुद्धा कोटी कोटी धन्यवाद आहे. त्याचबरोबर ॲक्टिव्ह पॅडवर साथ करणारे आमचे लाठे महाराज, त्यांनासुद्धा खूप खूप धन्यवाद आहे. आणि हार्मोनियमवर साथ करण्याकरता उपस्थित असलेले, मी सांगितलं काल, एकनाथ बाबा आणि शिवदास बाबा, गरड बाबा यांच्यामध्ये बसून आम्ही भजन काय असतो हे शिकलो बालपणामध्ये. कारण त्यावेळेला टेप रेकॉर्डर, मोबाईल ह्या व्यवस्था नव्हत्या. अशा काळात आम्ही त्यांच्याकडे भजन शिकलो. त्या सर्वांना आणि आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. आणि द्वितीय दिनी कथेला साऊंड सिस्टीम ज्यांची आहे ते विजूभाऊ कुऱ्हे
आणि तिला ऑपरेटिंग करणारे आमचे भाई, त्याचबरोबर आमचे शंकर भाऊ, त्यांना सुद्धा धन्यवाद आहे. आज खूप सुंदर ऑपरेटिंग झाल्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर माझ्या माता भगिनी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहे. तसं तर देवी भागवतच सांगायला पाहिजे होतं तुम्हाला, पण आबांची इच्छा होती श्रीमद भागवत व्हावं. आता देवी भागवताची इच्छा जर झाली देवीची, तर पुढच्या वर्षी नवरात्रात ऐकवतो तुम्हाला, हे की नाही. पण सध्या तरी आबांची इच्छा पूर्ण करायची आहे की श्रीमद भागवत आपल्याला पूर्ण करायचं आहे. कालपर्यंत आपण कथाभाग श्रवण केला. भगवान शुकाचार्यांचा जन्म कसा झाला, महर्षी वेदव्यास यांचा जन्म कसा झाला, महर्षी वेदव्यास यांनी एक मूळ ऋग्वेद याचे 4 भाग कसे केले, 17 पुराणांची निर्मिती कशी केली, आणि तरीही उद्विग्न अवस्थेमध्ये नारदजींनी त्यांना उपदेश करून 18वं पुराण श्रीमद भागवत महापुराण लिहिण्याचा आग्रह धरला. आणि नारदजींच्या आग्रहाने आणि अनुभवाने महर्षी वेदव्यास यांनी श्रीमद भागवत ग्रंथ निर्माण केला. आणि तो श्रीमद भागवत ग्रंथ केवळ पुत्र आहे म्हणून नाही, तर परिपक्व योग्यतेचा आहे म्हणून आपल्या सुपुत्राला भगवान शुकाचार्यांना समर्पित केला. आणि तोच श्रीमद भागवत ग्रंथ राजा परीक्षितीला भगवान शुकाचार्यांनी सांगून 7 दिवसामध्ये मुक्ती प्राप्त करून दिली. मग असं काय आहे श्रीमद भागवत? मी कालच सांगितलं तुम्हाला की एका व्यक्तीला शांती आणि समाजाला क्रांती प्राप्त करून देणार आहे श्रीमद भागवत. संसारामध्ये जो तापलेला जीव आहे, त्या तापलेल्या जीवाला शांतीचा छिडकाव प्राप्त करून देणार आहे श्रीमद भागवत. माणसाच्या जीवनातील प्रत्येक प्रश्नाची उत्तर आहे श्रीमद भागवत. जगातला 5वा वेद आहे श्रीमद भागवत. कलयुगामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं साक्षात वास्तव्य आहे श्रीमद भागवत. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं विशुद्ध प्रेम शास्त्र आहे श्रीमद भागवत. नराला नारायण पद प्राप्त करून देणार आहे श्रीमद भागवत. आणि सर्वात महत्वाचं, मानवाला जे प्रचंड मोठं मृत्यूभय आहे, त्या मृत्यूभयातून मुक्त करून देणार आहे श्रीमद भागवत. असं श्रीमद भागवत शुकाचार्यांना सांगितलं. शुकाचार्यांनी राजा परीक्षितीला सांगितलं, प्रश्न विचारला सूतजींना, शौनकादिजी ऋषींनी. प्रसंग आठवणीत ठेवा बरं. मी कालची फीडबॅक फिल्म तुम्हाला दाखवली, पण कालच्या चर्चेमध्ये सूतजी महाराजांना शौनक ऋषी प्रश्न करतायत 88,000 ऋषींच्या वतीनं. आणि सूतजी महाराज सांगतात, सूतजी महाराजांना प्रश्न केला की ठीक आहे, आता शुकाचार्य कोण सांगितलं, व्यास कोण आहे ते सांगितलं, पण हे परीक्षिती कोण होते? आणि त्यावेळेला सूतजी महाराज सांगू लागले की एक शेवटचा क्षण होता महाभारतीय युद्धातला, आणि भीमाची जबरदस्त गदा ही दुर्योधनाच्या जांघेवर बसल्यामुळे शेवटचे श्वास दुर्योधन मोजत होता, रणांगणामध्ये पडलेला होता. आणि अशा अवस्थेमध्ये त्याचा जो जिवलग मित्र होता
कर्ण तर अर्जुनाद्वारे मारलाच गेला होता, पण त्याचा अजून एक जीवलग मित्र होता, त्यांचे गुरु द्रोणाचार्य यांचा पुत्र, त्याचं नाव होतं अश्वत्थामा. आता गुरु द्रोणाचार्य हे ब्राह्मण होते. तो अश्वत्थाम्या तिथं आल्यानंतर दुर्योधन विवळत होता, शेवटचे श्वास मोजत होता. त्या दुर्योधनाला अश्वत्थाम्यानं पाहिल्यानंतर त्याच्याही अंतःकरणात दुःख निर्माण झालं. त्यावेळेला दुर्योधनाच्या डोक्यावरून हात फिरून अश्वत्थामा म्हणतोय, मित्र मैं क्या करूं तुम्हारे लिए, बोलो मैं क्या कर सकता हूं. त्यावेळेला दुर्योधनाचं वाक्य ऐका. दुर्योधन असं म्हणतोय, हम 100 भाई कौरव थे, हमें तो मार दिया पांडवों ने, हम 100 के 100 मर गए, इसका दुख नहीं है, लेकिन उन 5 में से एक भी नहीं मरा, इसका दुख मेरे अंतःकरण में है. अगर आखिरी इच्छा कुछ मेरी पूरी कर सकते हो तो उन 5 में से किसी भी एक का सिर काट कर लाओ. आणि अश्वत्थामा याने एक विचार केला, आणि तो विचार केला घोबडाचा. कारण घोबडाला रात्री दिसतं आणि कावळ्यांना रात्री दिसत नाही. मग घोबड काय करतात दिवसा, कावळे काय करतात दिवसा घोबडांना त्रास देतात, का तर त्यांना दिसत नाही. आणि मग घोबड काय करतात कावळ्यांना रात्री त्रास देतात, का तर कावळ्यांना रात्री दिसत नाही. मग आता तसं समोरासमोरून जर लढता येत नसेल तर यांना झोपेत मारू, असा विचार करून अश्वत्थाम्या निघाला. ती 5 पांडव झोपलेली आहेत, तिथून श्रीकृष्ण परमात्म्यानं त्यांना उठवलं, आज्ञास्थळी नेलं. पण द्रौपदीची जी 5 मुलं होती ती तिथच्या तिथंच होती. अश्वत्थाम्याला अंधार होता, दिवा लावलेला होता. त्या अंधारामध्ये 5ही मुलांची पांडव समजून मुंडके उडवले आणि दोन्ही हातात मुंडके धरून हा अश्वत्थाम्या रणांगणामध्ये दुर्योधनाच्या जवळ आला. मित्र, देखो मैंने तुम्हारे लिए क्या किया है. तुम बोले थो ना 5 पांडवों के सिर काट कर लाओ, लो मैं सिर काट कर लाया हूं. दुर्योधन कहने लगा, अरे 5 पांडवों को तुम मार कर लाया, उनके सर काट कर लाया, वो क्या गाजर मूली है जो काट कर लाएगा. 11 अक्षोणी सैन्य था हमारा, फिर भी जो पराजित हुए नहीं, उनके सर तू ऐसे काट के लाया जैसे गाजर मूली काट कर लाया. आणि उजाड्यामध्ये बघितलं तर ते 5 पांडवांचे शिर नव्हते, तर त्या पांडवांच्या पासून द्रौपदीला झालेल्या 5 मुलांचे शिर होते. अरे 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 अश्वत्थामा, ये तूने क्या अधर्म किया है. अश्वत्थामा, बहुत बड़ा अधर्म किया तुमने. अरे मैं पांडवों को मारने के लिए बोला था रे. अब इस कुरुवंश में हमें कोई पिंडदान वाला भी नहीं बचेगा. एक तो चाहिए था पिंड देने के लिए, हमारे वंश का वारस. ऐसा कहते हुए दुर्योधन ने अपने प्राण त्यागे. दुर्योधनाने प्राण त्यागले आपले. पण इकडे द्रौपदी उठली आणि बघितली आपल्या मुलांची मुंडकी तुटलेली, आरडाओरडा करू लागली. आणि इतक्यात श्रीकृष्ण भगवान 5 पांडवांना घेऊन आले, तो द्रौपदी आक्रोश करताना दिसली. मुलगा गेल्याचं काय दुःख असतं हे फक्त त्याच माईला माहितीये जिचा तरणा बांड पोरगा तिच्या समोर जातो. मुलगा गेल्याचं त्याच बापाला माहितीये ज्याचा तरणा बांड पोरगा
त्याच्या डोळ्यात देखत जातो. म्हणून लहानपणात आई मरू नये, तरुणपणात पत्नी मरू नये, आणि म्हातारपणात डोळ्यात देखत तरणा बांड पोरगा मरू नये. आणि काय हा आक्रोश पाहिला पांडवांनी, लगेच रथ जुंपला. हे कृत्य अश्वत्थाम्याचं आहे. जरी गुरुपुत्र असला तरी हा अश्वत्थाम्या आता जिवंत राहणार नाही. आणि म्हणून श्री कृष्ण परमात्मा रथात सारथी म्हणून बसले. अर्जुन आहे आणि अश्वत्थाम्याच्या पाठीमागे लागले. अश्वत्थाम्या रथात पुढे, अश्वत्थाम्या पुढे पडतोय भगवंताचा आणि अर्जुनाचा रथ त्याच्या पाठीमागे. अश्वत्थाम्या पुढे अर्जुन मागे, अश्वत्थाम्या पुढे अर्जुन मागे. अश्वत्थाम्या गडबडला. अश्वत्थाम्याला असं वाटलं की आता अर्जुन आपल्याला जिवंत सोडणार नाही, म्हणून अश्वत्थाम्यानं मागचा पुढचा विचार केला नाही आणि ब्रह्मास्त्र काढलं. अरे इकडे भगवान परमात्मा विचार करू लागले, ये अश्वत्थाम्याने क्या किया, ब्रह्मास्त्र निकाल लिया. आणि इतक्यात अनुसंधान केलं, कानापर्यंत धनुष्याची प्रत्यंचा उडली. सु 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 करत ब्रह्मास्त्र. अर्जुन विचारू लागला, अब मैं क्या करूं भगवान. भगवान कृष्ण कहने लगा, रे विष की औषधि विष होती है अर्जुन. उसने ब्रह्मास्त्र चलाया तो तुम ब्रह्मास्त्र चलाओ. तो अर्जुन ने भी अपना ब्रह्मास्त्र निकाला, धनुष्यावर बाण लावला, कानापर्यंत प्रत्यंचा ओढली. सु करत बाण सुटला. सु 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 करत गेला आणि ब्रह्मास्त्रावर ब्रह्मास्त्र आदळल्या बरोबर भयंकर मोठा विस्फोट झाला. धरणी माता पूर्ण हादरली. पण ब्रह्मास्त्रावर ब्रह्मास्त्र आदळल्यानं ब्रह्मास्त्राचा प्रभाव कमी झाला. पण इतक्यात अश्वत्थाम्याला अर्जुनानं धरलं, पकडलं आणि द्रौपदीच्या समोर उभं केलं. बोल द्रौपदी, याला मारायचंच आहे, याला मारायचंच आहे द्रौपदी. पण कसं मारू. इथे तुम्हाला भारतीय संस्कृतीचं दर्शन होईल आणि आमच्या भारतातली नारी किती श्रेष्ठ याचं सुद्धा दर्शन होईल बर का. द्रौपदी बोल, सांग लवकर, याला कसं मारायचं. त्यावेळेला डबडबल्या डोळ्यानं द्रौपदी म्हणू लागली, यांना मारू नका, मारू नका. भीम म्हटला, अर्जुन तू जरी सोडलं तर मी सोडणार नाही याला. द्रौपदीने सांगितलं, हे बघा मी तुम्हाला हात जोडून विनंती करते, तुम्ही मारू नका याला. कारण फक्त 3 दिवस झाले द्रोणाचार्यांचा मृत्यू झालेला आहे. कारण 18 दिवस महाभारतीय युद्ध चाललं. 18 अक्षयणी सैन्य दोन्ही मिळून लढत होतं. एका अक्षयणीमध्ये 2 लाख सैन्य येतं. आणि 3 दिवस झाले त्यांचे पती वारलेत आणि आता जर मुलगा मेल्याचं दुःख त्यांना मिळालं तर अश्वत्थाम्याला मारल्यानंतर माझी पोरं तर मला भरून मिळणार नाही, पण त्यांच्या आईला मात्र दुःख झाल्याशिवाय राहणार नाही. जगाच्या पाठीवर हा विचार करणारी नारी फक्त माझ्या हिंदुस्थानामध्ये जन्माला येते. त्याच्या आईला कशाला मी दुःख देऊ. त्यावेळेला भीम ऐकायला तयार नाही. धर्मराज म्हटले, अब क्या किया जाए केशव. आखिर में तुम ही हो जो हमें इस वक्त सलाह दे सकते हो, हम क्या करें. तो कृष्ण भगवान कहने लगे, इसे मारो भी मत और छोड़ो भी मत. मतलब अगर मारेंगे तो छूटेगा कैसे, और छूटेगा तो मारेंगे कैसे. मतलब
एखाद्या भर सभेतून एखाद्याचा अपमान करून त्याला हाकलवून देणं हा सुद्धा एक मृत्यूच आहे. आणि त्याच्या डोक्यावर जो मणी आहे तो मणी काढून घ्या आणि त्या अश्वत्थाम्याला अमर ठेवा. तो मेला नाही पाहिजे, तो आयुष्यभर भटकत राहिला पाहिजे. आणि भर दरबारात त्याच्या कमरेत लात मारून त्याला हकलवून दिलं. आणि इकडे अश्वत्थाम्या जरी निघून गेला, जसं म्हणतो ना आपण, एखादं आपल्या ग्रामीण भाषेत सांगतो तुम्हाला मी, चऱ्हाड जळतं पण पीळ जळत नाही. काय म्हणे? चऱ्हाड जळतं म्हणजे पीळ जळत नाही म्हणजे काय? मरताना सुद्धा सांगून जातं, केसचा निकाल आपल्या बाजूने लागू नाही तर नाही लागू, पैसे किती खर्च होऊ, वरचं तुकडं इकायची वेळ आली तरी चालल पण माघार घेऊ नका. याचा अर्थ चऱ्हाड जळलं पण पीळ गेला नाही. चऱ्हाड जळालं पण पीळ गेला नाही, तशीच परिस्थिती. आणि इकडे अश्वत्थाम्याची तीच अवस्था. तो फक्त बदला घेण्याच्या दृष्टीने विचार करू लागला. ज्या पांडवांनी माझा अपमान केला, वास्तविक पाहता त्यांनी त्याला जीवदान दिलं होतं, पण नाही, त्याचं सुद्धा त्याला भान नाही. माझा अपमान केला त्याच पांडवांना निर्वंश केल्याशिवाय राहणार नाही, अशी शपथ घेतली. इकडे महाभारतीय युद्ध संपलं होतं. कृष्ण परमात्मा आता द्वारकेला निघाले होते. आणि श्रीकृष्ण परमात्मा ज्यावेळेला द्वारकेला निघाले त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं प्रत्येकाला विचारलं. कुंती माताजी नात्यानं आत्या लागत होते. तिला विचारलं, माँ तुझे क्या चाहिए? त्यावेळेला कुंती मातेनं जे मागितलं ते लक्षपूर्वक ऐका. कुंती माता काय म्हटल्या माहिती का? विपदः शंतु नः शश्व तत्र तत्र जगद्गुरो भवतो दर्शनम यस्याद् पुनर्भव दर्शनम. कृष्णा, चाललास ना रे आता तू, तर मग मला संकट देऊन जा, मला दुःख देऊन जा. मग आता थोडा विचार जर केला तर कुंतीच्या जीवनामध्ये अगोदरच काय कष्ट संकट कमी होते काय? थोडा तिच्या जीवनावर एक दृष्टिक्षेप टाकू आपण. कुंतीला विवाहाच्या अगोदर 6 वर मिळाले, त्याच्या अगोदरचा एक सूर्यदेवाचा वर मागून घेतला, परिणामी लग्नाच्या अगोदर एक कर्ण नावाचा मुलगा झाला. तो मुलगा टोपलीत ठेवून पाण्यात सोडावा लागला. याच्यापेक्षा कुंतीच्या जीवनात दुःख काय असावं? कुंतीचा विवाह झाला पंडू बरोबर, जो मूळचाच पंडू रोगाने पीडित होता आणि त्याला श्राप होता की तू जर काम इच्छा घेऊन तुझ्या पत्नीच्या जवळ गेला तर तू मृत्युमुखी पडशील. मग पती असताना सुद्धा ज्या स्त्रीला पती सुख मिळत नाही, मला सांगा ती जीवनामध्ये किती दुःखी असेल. ऐन तारुण्यामध्ये पंडू राजांचा मृत्यू झाला. 2 पत्न्या होत्या पंडू महाराजांना. एकीचं नाव होतं कुंती, दुसरीचं नाव होतं माद्री. त्या कुंतीला 3 मुलं झाले. धर्म म्हणजे युधिष्ठिर, भीम आणि अर्जुन, आणि माद्रीचे 2 मुलं नकुल, सहदेव. पंडू महाराजांचा मृत्यू झाल्यानंतर माद्री सती गेली, पण 5 मुलांची जबाबदारी कुंतीच्या डोक्यावर आली. बरं, या 100 कौरवांच्या 100 डोक्यामध्ये एकच विचार, या पांडवांना मारायचं कसं? मग विष घालून मारण्याचा प्रयत्न केला, लाक्षागृहात जाळण्याचा प्रयत्न केला. काय काय प्रयत्न केले नाही पांडवांना मारण्याकरता या कौरवांनी. पण
कुंती माता त्या सगळं सहन करत होत्या. एवढं करून दुर्योधनानं काय सांगितलं, सुईच्या टोकावर बसेल एवढी माती, अर्ध राज्यच काय 5 गावच काय, पण सुईच्या टोकावर एवढी बसेल एवढी सुद्धा माती मी पांडवांना देत नाही. जा, जे करायचं असलं ते करून घ्या. कुंतीचं अंतःकरण काय म्हणत असेल, स्वतःच्या डोळ्यात देखत स्वतःच्या मुलांना 12 वर्षाचा वनवास, 1 वर्षाचा अज्ञातवास. अहो, आज सकाळी पोरग श्रीरामपूरला गेलेलं घरी येत नाही तोपर्यंत आईला चैन पडत नाही. जिचे लेकरं 12 वर्ष वनवासात गेले आणि 1 वर्ष अज्ञातवासात गेले, त्या आईचं अंतःकरण काय म्हणत असेल. त्याच्याही नंतर युद्ध सुरू झालं. सकाळी नमस्कार करून गेलेलं पोरग संध्याकाळी येतं का न येते याची खात्री नसताना सुद्धा कुंती जीवन जगत होती. याच्यापेक्षा संकट काय हवे होते. त्यावेळेला कृष्ण परमात्म्याने सुद्धा विचारलं, बुवा तुझ्या जीवनामध्ये अगोदरच का संकट कमी आहेत, तू संकट मागते. त्यावेळेला कुंतीने दिलेलं उत्तर लक्षपूर्वक ऐका. देवा, सुखामध्ये जशी तुझी आठवण होते ना, दुःखामध्ये जशी तुझी आठवण होते ना, तशी सुखामध्ये होत नाही. आणि त्या दुःखात आठवण झाल्याशिवाय तू तुझी सोन्याची द्वारका सोडून आमच्या रक्षणा करता येत नाही. ज्ञानदेव म्हणे व्यासाची खूण, ज्ञानदेव म्हणे व्यासाची खूण, ज्ञानदेव म्हणे व्यासाची खूण, ज्ञानदेव म्हणे व्यासाची खूण. ज्ञानदेव म्हणे व्यासाची खूण, ज्ञानदेव म्हणे व्यासाची खूण, ज्ञानदेव म्हणे व्यासाची खूण, ज्ञानदेव म्हणे व्यासाची खूण. द्वारकेचा राणा पांडवा घरी, द्वारकेचा राणा पांडवा घरी, हरिमुखे म्हणा, 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 हरिमुखे म्हणा. द्वारकेचा राणा पांडवा घरी, द्वारकेचा राणा पांडवा घरी. का पांडवा घरी आहे? तुकाराम महाराजांनी सुद्धा एके ठिकाणी दुःख मागितलेले पहा. तुका म्हणे करी फकीराचे पारी, रात्रंदिवस हरी येईल मुखी, रात्रंदिवस हरी येईल मुखी, रात्रंदिवस हरी येईल मुखी. तुका म्हणे रात्रंदिवस हरी मुखी, रात्रंदिवस
परी तुका म्हणे करी फकीराचे परी तुका म्हणे करी फकीराचे परी रात्रंदिवस हरी येईल सगळे धरणी जा रात्रंदिवस हरी येईल मुखी रात्रंदिवस हरी येईल मुखी तुका म्हणे का फकीराचे बाई रात्रंदिवस हरी एक मुगी रात्रंदिवस हरी एक मुगी रात्रंदिवस हरी एक मुगी हरी एक मुगी हरी एक मुगी. मला फकीर कर. आता फकीर कुणाला म्हणतात? ज्याला फिकीर नहीं. कबीर महाराज कहते हैं फकीर होकर फिकीर करता वो भी साला गद्दा है. आपल्या दारात जे फकीर येतात ते फकीर नाही बरं का. त्यांच्या झोळीत तुम्हाला अँड्रॉइड मोबाईल सापडेल, ते फकीर नाही. तुकाराम महाराजांनी सांगितलं मला फकीर कर. बरं फकीर करायचं काय ठेवलं होतं देवाने? म्हणजे जे होतं नव्हतं तेवढं सुद्धा दुष्काळामध्ये तुकाराम महाराजांनी वाटून दिलेलं होतं. पण कारण एकच आहे की दुःखात देवाची आठवण येते. साधं उदाहरण देतो मी तुम्हाला बरं का. समजा खंडाळ्या फाट्यावर एक जण उतरला, त्याला रांजण खोला यायचं होतं, गाडी पुढं नव्हती, पण तो फाट्यावर उतरला. मधून पायी पायी यायचंय, नेमकं खिशात 1 लाख रुपयाची कॅश आहे, मोबाईल डिस्चार्ज झालेला आहे, त्याच्यामध्ये पावसाची थुई 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 चालू आहे, स्वरांची आवई सुटलेली आहे, बिबटे इकडं तिकडं दिसून राहिले, त्याच्यानंतर रस्त्यात पिंपळाचं झाड आहे, तिथं निघत असं म्हणतात. बरं का. आणि तिथून उतरल्यानंतर आता कसं जायचं, आता कसं जायचं, इठ्ठल 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 इठ्ठल, मांड्या सुद्धा इठ्ठल इठ्ठल म्हणायला लागल्या. आणि ज्या वेळेला त्या पिंपळाच्या झाडाजवळ येतो का, एरवी जो माणूस गावात टाळ काढणाऱ्यांना टाळ कुट्या म्हणतो, माऊली महाराज, तो सुद्धा ती ज्ञानोबा तुकाराम म्हणतो. हे दुःख आहे महाराज. अरे दुख में सुमरन हर कोई करे, सुख में करे न कोई. सुख में सुख में सुख में सुख में सुख में बज सरगम हर तरपस गुजबदम देसिरा देसिरा वंदे मातरम वंदे
मातरम् सुजला सुफला मलयज शीतला सस्यश्यामलं मातरम् वन्दे मातरम् वन्दे मातरम् वन्दे मातरम् मातरम्। दुख में सुमरन हर कोई करे, सुख में करे न कोई। अगर सुख में सुमरन करे तो दुख काहे को होय। आणि कुंतीनं दुःख मागितलेलं आहे. युधिष्ठिराला विचारलं तुम्हाला काय पाहिजे. ऐका बरं का, कोणी काय मागावं देवाकडे. युधिष्ठिर म्हटले की माझ्या आयुष्यभरामध्ये सत्य आचरण घडावं, असत्याची बाजू माझ्याकडून कधीही घेतली जाऊ नये, हीच तुमच्याकडे माझी मागणी आहे. भीमाला विचारलं तुला काय अपेक्षित आहे. म्हटले अखंड तुझं स्मरण राहो देवा, एवढीच माझी अपेक्षा आहे. अर्जुनाला विचारलं तुला रे अर्जुना. अर्जुनानं सांगितलं देवा, आपला जो गुरु शिष्याचा भाव आहे ना, तुम्ही माझे गुरु आहात, मी तुमचा शिष्य आहे, तो भाव असाच असून द्यावा माझ्या अंतःकरणात, हीच माझी अपेक्षा आहे. सुभद्रा जी भगवंताची बहीण होती, त्या सुभद्रा मातेला विचारलं हे सुभद्रे तुला काय देऊ ग. ती म्हटली प्रभू तुमच्या चरणावर माझी प्रीती अखंड असू द्या. द्रौपदीला विचारलं द्रौपदी तुला काय हवंय. द्रौपदी म्हटली आपल्यामध्ये जो सख्यत्वाचा भाव आहे प्रभू तो नेहमी असावा. आणि कुंती मातेनं मात्र देवाकडे दुःख मागितलं. आता कृष्ण परमात्म्यानं सांगितलं चला भीष्माचार्य आता देह ठेवणार आहेत, उत्तरायण लागणार आहे, लवकर चला आपल्याला त्यांना भेटायचंय, जाऊन शेवटची भेट घ्यायची आहे. आणि त्या कुरुक्षेत्रावर शरपंजरी अवस्थेत बाणांच्या शय्येवर भीष्माचार्य पडलेले आहेत. इतक्यामध्ये 5 पांडव, द्रौपदी, सुभद्रा, कृष्ण भगवान या सगळ्यांना येताने पाहिल्यानंतर शरपंजरी पडलेले होते. शरीरातल्या प्रत्येक अंगामध्ये बाण शिरलेले होते. त्या पितामहांच्या गालावर स्मित हास्य आलं. बघा मृत्यूच्या शय्येवर पडलेले आहेत, नाहीतर मग आपण आहेत. सगळं असताना सुद्धा आपला चेहरा कायम. आणि हे मृत्यूच्या शय्येवर आहे. भगवंताने विचारलं पितामह काय अपेक्षा, का बरं हसलात. नाही म्हटले ओघाच हसलो. नाही म्हटले काहीतरी कारण असेल, तू हसणार नाही. तसा तुम्ही हसणार नाहीत. पितामह म्हटले अरे अंत समयाच्या वेळेला तुझं चिंतन करत करत देह त्यागणाऱ्याला जर मोक्ष प्राप्त होतो, तर माझ्या अंतिम समयाच्या वेळेला तू माझ्या समोर येते, याच्यापेक्षा मला काय भाग्य असावं. आणि म्हणून ज्या वेळेला हे ऐकलं कृष्ण परमात्म्याने, त्यावेळेला युधिष्ठिर पुढे आले. युधिष्ठिरजींनी विचारलं की पितामह हे डोंगरा एवढं पातक घडलंय आणि आम्हाला आपल्या मार्गदर्शनाची गरज आहे, आम्हाला मार्गदर्शन करा. त्यावेळेला पितामह भीष्मांनी युधिष्ठिराला सांगितलं की
अन्याय करू नको, आणि अन्याय करण्याची क्षमता तुझ्यामध्ये असेल आणि तू जर प्रतिकार करत नसेल तर जेवढा अन्याय करणारा पापी आहे तेवढाच तू सुद्धा पापी आहे. आणि चुकून सुद्धा डोळ्यानं अन्याय बघून घेऊ नको. हे सगळं काही बोलत असताना द्रौपदी गालातल्या गालात हसली. आणि याच भीष्म युधिष्ठिर संवादावर गुरुवर्य रामगिरीजी महाराज बोलले होते. पण आता उदाहरण पुढे ऐका. अन्याय डोळ्यासमोर होत असताना सहन करून घेऊ नकोस. हे सर्व वाक्य ज्या वेळेला पितामह भीष्म बोलले त्यावेळेला द्रौपदी गालातल्या गालात हसली. आता त्या काळामध्ये आज्या सासऱ्याच्या समोर उभं राहणं सुद्धा अपमान समजलं जायचं. त्याच्यात ही समोर उभी राहिली तो घुंगट समोर घेतला नाही तर हसली सुद्धा. त्यावेळेला पितामह भीष्माने विचारलं, द्रौपदी का हसलीस? त्यावेळेला द्रौपदीने सांगितलं, पितामह तुम्ही असं म्हणताय ना, भर दरबारामध्ये दुःशासन माझे वस्त्र ओढत होता, एवढा अन्याय होत होता, त्यावेळेला सुद्धा तुम्ही डोळ्यानं पाहून घेतलं. तेव्हा कुठं गेली होती बुद्धी आणि नीती जी आज तुम्ही धर्मराजाला शिकवताय? एवढे 5 वाघासारखे माझे पती बसलेले होते, कोणी रक्षण करण्याकरता नाही उभं राहिलं, तुम्ही सुद्धा माना खाली घातल्या. त्यावेळेला द्रौपदीला पितामह भीष्मांनी दिलेलं उत्तर ऐका. द्रौपदी अगदी बरोबर आहे तुझं, पण अन्न दुर्योधनाचं खाल्लं ग, अन्न दुर्योधनाचं खाल्लं. आणि एक साधी म्हण आहे बघा, ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टोळी टाळी, म्हणून वाईटाचं कधी खाऊ नये. मग खाल्लं की त्याप्रमाणे वागावं लागतं. आणि माझ्या शरीरामध्ये जेवढं दुर्योधनाचं अन्न होतं, अर्जुनाच्या एक एक बाणानं एक एक कचरा माझ्या शरीरातला खाली पडून गेलेला आहे द्रौपदी. आता मी निष्पाप झालेलो आहे, माझं शरीर पवित्र झालेलं आहे. आता माझ्यातलं दूषित रक्त जे दुर्योधनाच्या अन्नापासून तयार झालेलं होतं ते गेलेलं आहे. आणि त्यावेळेला अर्जुन पुढे आला, पितामह एवढं डोंगरा एवढं पाप आमच्याकडून घडलेलं आहे. अहो कौरव तरी कोण होते? आमचे भाऊच होते ना. पण त्यांना मारण्याचं घोर पातक आमच्या हातून झालंय. एवढंच कशाला? द्रोणाचार्य तर आमचे गुरुच ना, त्यांनाही मारण्याचं पातक आमच्या हातून झालंय. एवढंच नाही तर आज तुमची ही जी अवस्था आहे, तुम्ही शरपंजरी अवस्थेत पडलेले आहात. या अवस्थेला जबाबदार जर कोण असेल तर हा अर्जुन तुमच्या समोर उभा आहे. एवढं डोंगरा एवढं पातक आमच्या हातून घडलेलं, या पापाची मुक्ती कशातून होईल? त्यावेळेला पितामह भीष्मांनी दिलेलं उत्तर ऐका बरं का. अरे ज्याला तू सखा समजतो पण तो तुझा गुरु म्हणून आहे, अशा श्रीकृष्ण परमात्म्याच्या जय श्रीकृष्ण नावाने तुझ्या पापाची मुक्ती होईल. अर्जुन म्हटला खरंच? म्हटले खरंच. विचार त्याला. हो म्हटले त्याच्यामुळंच एवढं मोठं महाभारत घडलं, हा ब्रह्म घोटाळा. अरे नाही म्हटले त्याला विचार. आणि त्यावेळेला अर्जुनाने विचारलं देवाला, देवा खरंच तुझ्या नामाने पापाची मुक्ती आहे का? त्यावेळेला मात्र भगवान कृष्ण परमात्म्याने उत्तर दिलेलं आहे, अर्जुना ते मात्र मी सांगू शकत नाही. म्हणून वारकरी संतांचं एक सुंदर प्रमाण आहे पहा. तुझी या नामाचा महिमा तुझं कळे मेघ श्यामा. तुझी या नामाचा महिमा
श्यामा तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघ श्यामा तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघ श्यामा तुका म्हणे आम्हा जन्म गोडायासाठी या वैष्णवाच्या घरी प्रेम सुख इच्छा करी 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 आता पितामह भीष्म आपला देह ठेवतात आणि कृष्ण परमात्मा द्वारकेला जातात. युधिष्ठिराचं राज्य कृष्ण परमात्मा ज्या वेळेला द्वारकेला गेले पांडवांना विजय प्राप्त करून देऊन त्यावेळेला एकूण 90 वर्षाचे होते. कारण श्रीकृष्ण परमात्म्याने वयाच्या 125व्या वर्षी स्वतःच्या निजधामाला गेले आणि पांडवांचं राज्य जे चाललं धर्मराजांचं जे राज्य चाललं ते 36 वर्ष. पण धर्मराजाच्या राज्यामध्ये कोणी चोरी करत नव्हतं. धर्मराजाच्या राज्यामध्ये कोणी आजारी पडत नव्हतं. धर्मराजाच्या राज्यामध्ये कोणी उपवाशी राहत नव्हतं. धर्मराजाच्या राज्यामध्ये कुणावर अन्याय होत नव्हता. धर्मराजाच्या राज्यामध्ये परस्परांमध्ये कुठल्या प्रकारचा भेद नव्हता. धर्मराजाच्या राज्यामध्ये दुष्काळ पडत नव्हता. धर्मराजाच्या राज्यामध्ये भूकंप होत नव्हता. मग कोणी असं म्हणेल का बरं? कारण राजा ज्या वेळेला रयतेचं शोषण करतो त्यावेळेला त्या शोषणाचा परिणाम निसर्गावर होऊन निसर्ग कोपत असतो. आणि एक दिवस राजा दशरथ सहज आपले बाजारातून धर्मराज बाजारातून फिरत असताना त्याने एका दुकानदाराकडे कुलूप विकायला पाहिलं. कुलूप ते विकायला पाहिलेलं कुलूप पाहून त्यांच्या मनामध्ये एक विचार आला की ज्या अर्थी माझ्या राज्यामध्ये आता कुलपाची गरज पडायला लागली त्या अर्थी कलियुगाला प्रारंभ होणार आहे. एवढंच कशाला त्यांच्याकडे एक भांडण आलं. भांडण असं होतं की एका व्यक्तीनं घर विकलं. ऐकून राहिले तुम्ही सगळे? हा, जागे आहेत ना? हा. एका माणसाने काय केलं, एका माणसाला घर विकलं. आता घर विकल्यानंतर त्याला थोडा खाली पाया बिया टाईल्स वगैरे चांगली बसवायची होती म्हणून त्या घरामध्ये त्याने खणायला सुरुवात केली. तर ते खणता काय झालं, त्याच्या घरामध्ये त्याला सोन्याचा हांडा लागला. कशाचा? सोनं. काय तोळा आहे आता? 60,000 रुपये तोळा आहे. काही मावल्या म्हणते बाई मा लग्न झालं तर 500 रुपये तोळा होता. आहे की नाही? तो माझ्या बापानं केलं म्हणून राहिलं, नाही तर आता काय झालं काय होतं. आमच्या पप्प्याच्या बापाला तर सायपन नियरी करताच गेलं. म्या उगा आपलं शेळ्या बकरं कोंबड्या झोंबड्या सांभाळून काय जे केलं ते केलं, नाही तर काय झालं काय.
आमचा बाबा म्हणजे पक्का लोक दार्जिन्या, मारला शिक्का लोक दार्जिन्या. आणि त्यांनी घर विकलं आणि सोन्याचा हंडा सापडला. सोन्याचा हंडा सापडल्यानंतर त्यानं ज्याच्याकडून घर विकत घेतलं होतं का त्याला तो काय म्हटला का हा हंडा तुझ्या खणलेल्या घरात सापडलेला आहे. त्याचं कारण हे घर तुझं होतं अगोदर, माझा फक्त घरावर अधिकार आहे बर का शंकर, माझा फक्त घरावर अधिकार आहे, पण यात निघलेल्या सोन्यावर माझा अधिकार नाही. हे सोन्याचा हंडा तू घेऊन टाक. तो काय म्हटला माहिती का, आता मी तुला घर विकलंच होतं ना, आता त्याच्यात जे निघलं ते तुझंच आहे, हा हंडा तुलाच राहू दे. हा म्हणायचं मी हंडा नाही घेणार, तो म्हणायचं मी हंडा नाही घेणार. हे दोघांचं भांडण गेलं धर्मराज महाराजांकडे. हे सगळं समजून सांगितल्यानंतर धर्मराज महाराज काय म्हटले, हा हंडा मी माझ्याकडे ठेवतो, ज्या वेळेला तुमच्यातले भांडणं मिटतील त्यावेळेला तुम्ही माझ्याकडे या, मग काय निर्णय होईल त्याप्रमाणे हंडा देऊन टाकतो. आता धर्मराज महाराजांना वाटलं ते म्हणते ना आपण अर्धा अर्धा वाटून घेऊ वाद करण्यापेक्षा, पण त्यातलं कोणीच हंडा घ्यायला तयार नव्हतं. पण परत 6 महिन्यानं ते आले. आल्यानंतर ज्यानं घर घेतलं होतं तो म्हटला, महाराज यानं एकदा घर विकलं, याचा घरावरचा अधिकार संपला, म्हणून तिथं जी वस्तू निघल ती वस्तू माझी, म्हणून हंडा माझा. किती महिन्यांनी? 6 महिने. आणि ज्याने घर विकलं होतं तो म्हटला, हे बघ तुला घर विकलं होतं मी, त्याच्यातला हंडा नव्हता विकला, मी माझं बाकीचं सगळं सामान पण आणलं होतं, पण हंडा माझ्या पूर्वजांनी तुझं गाडून ठेवलेला आहे, हंडा माझा आहे, हंडा मीच घेणार. 6 महिन्यात धर्मराज म्हटले एवढा बदल झाला, याचा अर्थ कलियुग लागणार आहे, आपण आता जगाचा निरोप घ्यायचा. म्हणून 36 वर्ष राज्य केलं नंतर, 36 वर्ष, आणि मग राजा परीक्षितीला राजगादीवर बसून 5ही पांडव द्रौपदीसह स्वर्गारोहणाला निघून गेले. आणि जाताना परीक्षितीला उपदेश केला. आणि उपदेश काय? शरणांगताला आधार दे आणि अतिथींचा सत्कार कर. आणि ज्या वेळेला राजा परीक्षिती राज्य करीत होता त्यावेळेला राज्य सुद्धा सुजलाम सुफलाम होतं. परीक्षिती तर एवढा साधू संतांचा सेवक होता की राजाच्या वेशामध्ये आपल्याला कोणी सेवा करून देणार नाही, म्हणून एका साध्या माणसाची वेशभूषा करून परीक्षिती सेवा करण्याकरता जात होता. असा हा राजा परीक्षिती. आणि एक दिवस असं झालं की आपल्या राजमहालाच्या काही बंद खोल्या होत्या, त्या खोल्या उघडल्या, त्याच्यामध्ये भरपूर खजाना भरलेला होता पांडवांचा. त्याच्यामध्ये एक सुवर्ण मुकुट होता. आता त्याला तो आवडला, त्याने तो उचलला आणि तो डोक्यावर घातला. आता तो मुकुट जो होता तो पांडवांनी जरासंधाला मारून आणलेला मुकुट होता. आणि जो जी वस्तू वापरतो त्या त्या व्यक्तीच्या विचारांचा परिणाम त्या वस्तूंवर सुद्धा होतो. कुणाची वस्तू वापरू नये आपण जे म्हणतो त्याचं कारण ते असतं. कोरोनाच्या काळात कळलं आपल्याला टचिंगचा सुद्धा काय परिणाम होतो. सारखं सॅनिटायझर चालू होतं आहे की नाही, काही दिसत तर नव्हतं पण सॅनिटायझर चालू होतं. तसं विचार दिसत नाही पण विचारांचा परिणाम वस्तूंवर होतो आणि त्या मुकुटावर तो परिणाम झाला. परिणामी त्याला शिकारीची इच्छा झाली, हिंसेची इच्छा झाली.
आणि राजा परीक्षित ज्या वेळेला जंगलामध्ये गेला, त्यावेळेला जंगलामध्ये गेल्यानंतर त्याला एक बैल दिसला. त्याचे 3 पाय तुटलेले होते. एक गाय त्याच्याजवळ रडत होती आणि ती गाय रुदन करत होती. ती गाय विचारते, तू कोण आहेस? तो म्हणतो, मी धर्मरूपी बैल आहे. त्या बैलाने विचारलं, तू कोण आहेस? तिने सांगितलं, मी पृथ्वी आहे आणि माझ्यावर अत्याचार अनाचार वाढलेला आहे म्हणून मी दुःखी आहे. धर्मरूपी बैलाने सांगितलं, माझे 4 पाय आहेत, सत्य, दान, दया आणि पवित्रता. त्यामध्ये सत्य, दान, दया, पवित्रता यापैकी माझा फक्त एकच पाय शिल्लक राहिला आहे. आणि आता तोही पाय माझा राहतो की न राहतो. आणि त्यावेळेला एक काळा कभिन्न माणूस हातामध्ये तलवार घेऊन तो पाय तोडण्याकरता धावतो. आणि हा प्रसंग ज्या वेळेला राजा परीक्षिती पाहतो, त्यावेळेला राजा परीक्षिती सुद्धा धावतो. आणि इतक्यात तो बैलाचा पाय तोडणार, एवढ्यात राजा परीक्षिती त्याच्यावर धनुष्य बाण उगारल्याबरोबर तो काळ्या कभिन्न आकृतीचा माणूस राजा परीक्षितीच्या समोर दोन्ही गुडघे टेकवतो आणि शरणागती पत्कारतो. आणि आपले वाडवडील पूर्वज यांनी सांगितलेलं होतं की शरणागताला आधार दे. आणि म्हणून राजा परीक्षितीला त्या आपल्या वाडवडिलांच्या वचनाची आठवण झाली आणि राजा परीक्षितीनं त्या कलीला अभयदान दिलं. त्याला सांगितलं, तुला माझ्या राज्यात थांबता येणार नाही, राहता येणार नाही. त्यावेळेला मात्र तो कली विनवणी करू लागला, मला राहण्याचं ठिकाण द्या. राजा परीक्षिती म्हटला, फक्त 4 ठिकाणं देतो मी तुला, ते पण अपवित्र या. द्यूतपान, परस्त्री गमन, मांस भक्षण आणि मद्यप्राशन. जिथे हिंसा मांस आहे तिथे तुझा वास आहे. जिथे मद्यप्राशन केलं जातं तिथे तुझं वास आहे. जिथे द्यूत जुगार खेळला जातो तिथे तुझा वास्तव्य आहे. आणि जिथे असं 4 ठिकाणी तुझं वास्तव्य आहे. म्हणून मनुष्याने या गोष्टीपासून नेहमी सावध राहावं. कबीर महाराज फार सुंदर म्हणतात, बंदे हुशार रहना बे, बंदे हुशार रहना बे, साहेब राजी रहना रे. बंदे हुशार रहना रे, 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 अरे बंदे हुशार रहना बे, साहेब राजी रखना रे. अरे दारू गांजा मत पियो यारो, अक्ल गुंग हो जाती है. अपने पल्लू का दाम खर्च कर, अपने पल्लू का दाम खर्च कर, मुंह में मक्खी आती. बंदे हुशार रहना बे, साहेब राजी रखना रे.
आणि म्हणून 4 ठिकाणी वास्तव्य दिलं कलीला. त्यावेळेला कली म्हटला, प्रभू एक तरी चांगली जागा द्या, एक तरी चांगली जागा द्या. आणि दिली ती सुवर्णामध्ये. कलीने विचार केला, बरं झालं आता या निमित्तानं तरी राजाच्या डोक्यात घुसता येईल. मग सुवर्णामध्ये लोक म्हणतात कलीचं जर वास्तव्य आहे सोन्यामध्ये, तर मग आपण अंगावर सोनं घालावं का नाही घालावं? घालावं. पण कोणत्या सोन्यामध्ये कलीचं वास्तव्य आहे? जे दुराचारानं, अविचारानं, अधर्मानं कमवलेलं सोनं आहे, त्याच्यात कलीचं वास्तव्य आहे. सत आचरणानं, कष्टानं मिळवलेलं जे सोनं आहे ना, त्याच्यामध्ये भगवंताचा अंश आहे. कारण 12व्या स्कंदामध्ये श्रीमद भागवतात भगवान कृष्ण परमात्मा सांगतात की धातूंमध्ये सुवर्ण मी आहे. धातूंमध्ये सुवर्ण मी आहे. आणि कलीला जागा कशी मिळाली? राजा परीक्षितीच्या डोक्यात घुसण्याकरता. त्याचं कारण असं होतं की राजा परीक्षितीच्या डोक्यात जो मुकुट होता तो जरासंधाचा मुकुट होता. एका दुराचारी व्यक्तीचा होता, त्याला मारून आणलेला होता आणि तो बंद खोलीत ठेवलेला होता. पण कलीनं त्याच्यामध्ये प्रवेश केला आणि राजा आता शिकारीला निघाला पुढे. बराच दूरवर जंगलात गेल्यानंतर त्याला तहान लागली. एका आश्रमामध्ये गेला. तो आश्रम जो होता तो शमीक ऋषींचा आश्रम होता. शमीक ऋषी ते आपले ध्यानात बसलेले होते. ब्रह्मानंदेला घाली टाळी, कोण देहाते संभाळी, कोण देहाते संभाळी, कोण देहाते संभाळी. ब्रह्मानंदेला घाली टाळी, कोण देहाते संभाळी, कोण देहाते संभाळी, कोण देहाते संभाळी. आसो ऐसा कोठे आठवची नाही, आसो ऐसा कोठे आठवची नाही, आसो ऐसा कोठे आठवची नाही, आसो ऐसा कोठे आठवची नाही. आसो ऐसा कोठे आठवची नाही, आसो ऐसा कोठे आठवची नाही, आसो ऐसा कोठे आठवची, आसो ऐसा कोठे आठवची, आसो ऐसा कोठे आठवची नाही, आसो ऐसा कोठे आठवची नाही. निसा जा निसा जा निसा जा निसा जा निसा जा रे 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 सा रे 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 सा रे रे सा रे 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 ग ग रे ग ग रे ग रे ग गम प ग म रे ग सा रे नि सा नि ग सा, गम प ग म रे ग सा रे नि सा नि ग सा, गम प ग म रे ग सा रे नि सा नि ग सा. निसा जा निसा जा निसा जा निसा जा निसा जा रे 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 सा रे 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 सा रे रे सा रे 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 ग ग रे ग ग रे ग रे ग गम प ग म रे ग सा रे नि सा नि ग सा, गम प ग म रे ग सा रे नि सा नि ग सा, गम प ग म रे ग सा रे नि सा नि ग सा. नि सा जा नि सा जा नि सा नि सा नि सा रे 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 सा रे 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 सा रे रे सा रे रे ग ग रे ग ग रे ग रे ग गम प ग म रे ग सा रे नि सा नि ग सा, गम प ग म रे ग सा रे नि सा नि ग सा, गम प ग म रे ग सा रे नि सा नि ग सा. देही चविदई भोगू दशा, देही चविदई भोगू दशा, देही चविदई भोगू दशा, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, सर्व अलंकार, सर्व अलंकार. आम्ही कोठे आहोत ऐका नाही, याची आम्हाला आठवण नाही. ऐका नाही संजू भाऊ, ज्या वेळेला या भजनामध्ये आपण तल्लीन होतो त्यावेळेला आपण कोठे आहोत याचं भान शिल्लक राहत नाही आणि विधेही अवस्था प्राप्त होते.
ब्रह्मानंदे लागली टाळी, कोण देहाते सांभाळी, देहावर राहत नाही. आता आपल्याकडं पण लोक देहावर राहत नाही, पण पाचच्या पुढं त्याला रस्ता पुरत नाही, रस्ता. आणि त्याच्या पुढं कोणी येत पण नाही, डेअरिंग पण नाही करीत. अख्खा रस्ता त्याच्याच बापाचा. ऐक नाही, कठीण प्रसंग आहे, अवघड आहे. एकदा काय झालं, तुमच्याकडचं अजिबात काही सांगत नाही मी. एक जण पेलं मोकार, पिऊन गटारात पडलं. कुठं? गटारात. आता गटर कोणाचं घर आहे? डुकराचं. तिथले डुकर होते, मोठं गटर होतं ते, लय डुकर होते. आता ते डुकरात, ते गटारात पडण्यामुळं सगळं लुळून लुळून काळं निळं झालं ते. पण ते डुक्कर काय घरी नव्हतं, ते पाहुण्याकडे जागरण गोंधळाला जायला होतं. पहाटे 4:30-5च्या दरम्यान डुक्कर आलं हो. आता डुक्कर आल्यानंतर त्याला ते असं खोंड करून पडलेलं दिसलं. त्याला वाटलं पाहुणाचे कोणतरी आपला. ते डुक्करही झोपलं त्याचजवळ. ते म्हटले काय रात्री याची झोप मोडायची, सकाळीच पाहू आता पाहुणे संग गप्पा टप्पा मारू. आता 5-5:30च्या दरम्यान याची जरा नॉर्मल झाली. याचा चुकून त्या डुकराच्या शेपटीवर हात पडला आणि मग त्या शेपटीला हातात धरून असा चुरगळून म्हणतो, आज का पप्प्याच्या आईने येणी नाही घातली काय नो. मोकळा हसा, मोकळा हसा, मोकळा हसा. तुम्ही जर असे रोज हसले ना एवढे, तुम्हाला सांगतो तुम्हाला कोणताच आजार नाही होणार. आज माणसाला आजार होत आहेत याचं कारण एकच आहे, माणसाचं हसू गेलेलं आहे. आणि काही काही लोकांना न हसण्याचा रोग होईल. हसतच नाही होते, अजिबात नाही हसत. त्याच्या चेहऱ्यावर कधीच हसू नये. उलटे दुसरे हसायला लागलेले सुद्धा याला सहन होत नाही. ते दुसऱ्याला म्हणते कड्या दाताड काढून राहिला, तुला येळं कळत नाही, काळं कळत नाही, उगा आपला घोडीवाणी हिसा त्या का काय फिंदाड्या हो. तुम्हाला नाही बोललो का? अहो शहरामध्ये आता लाफ्टर क्लब चालू झालेले आहेत. लाफ्टर क्लब म्हणजे काय विशेष नाही, सगळ्यांनी एकत्र येऊन हसायचं, फक्त हसायचं. पण टाईम वेळ काळ पाहून हसायचं. हे तर मग चालले रस्त्याने लोक लगेच म्हणतील डॉक्टर उंडे, यू कॅन गो नाऊ, यू कॅन गो नाऊ, आउट पेशंट. वेळेप्रसंगी हसलं पाहिजे माणसाने. एवढंच कशाला, या जीवनावर, या जगण्यावर आपण प्रेम करायला शिकलं पाहिजे. या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे. 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 शतदा प्रेम करावे, शतदा प्रेम करावे. या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे. रम
रंगांचा उघडुनिया पंखा सांज कुणीही केली, रंगांचा उघडुनिया पंखा सांज कुणीही केली, काळोखाच्या दारावरती नक्षत्रांच्या वेली, सहा ऋतूंचे सहा सोहळे, सहा ऋतूंचे सहा सोहळे, येथे भान हरावे, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. सीताराम पाटील, जगण्यावर मनुष्यानं प्रेम करायला शिकलं पाहिजे. आज लोक छोट्या गोष्टीवरून आत्महत्येचे विचार मनात आणून आत्महत्या करतात. एक थोडा विचार करावं, या संत महापुरुषांच्या किंवा या सर्वांच्या जीवनामध्ये दुःख तुम्हाला ऐकायलाच मिळत नाही का? कोणती तर नात्या आहे, आत्या आहे श्रीकृष्ण परमात्म्याची, पण दुःख किती आहे. म्हणून जेवढं दुःख त्यांना आहे त्याच्या यत किंचितही आम्हाला नाही. त्यांच्या दुःखातनं आमचं दुःख जर वजा केलं तर कधीही आमच्या मनामध्ये आत्महत्येचा विचार येणार नाही. आणि राजा परीक्षित शमीक ऋषींच्या आश्रमामध्ये जातात. शमीक ऋषींच्या आश्रमामध्ये गेल्यानंतर तहान लागलेली असते आणि राजा त्या ऋषींना पाणी मागतो, पाणी. पण त्यांना समाधी लागलेली होती आणि त्याच्यामुळे त्यांच्या काही बाह्य प्रकृतीच्या गोष्टी लक्षातच नव्हत्या. एरवी साधू संतांची सेवा करणाऱ्या राजाच्या मनात विकल्प आला की मी या देशाचा राजा असताना आश्रमात येऊन माझा आदर आतिथ्य नाही, माझा सत्कार नाही, मला पाणी विचारलं नाही, या साधूला दंड मिळाला पाहिजे. म्हणून त्या साधूच्याच आश्रमामध्ये एक मृत सर्प पडलेला होता, तो बाणाच्या टोकात उचलला आणि साधूच्या गळ्यामध्ये घातला. आणि हे कृत्य करून राजा हस्तिनापुरामध्ये जाऊन सिंहासनावर बसला आणि डोक्यातला मुकुट बाहेर काढल्याबरोबर पुन्हा एकदा मनामध्ये विचार आला, अरे जरी त्या साधूला विधेयी अवस्था प्राप्त झालेली होती तरी मी त्या साधूवर अन्याय अपराध करायला नको होता. आणि काय परिणाम, त्यांचा मुलगा शृंगी आल्यानंतर त्याने पाहिलं आपल्या वडिलांच्या गळ्यात मेलेला सर्प आहे आणि हातात पाणी घेतलं आणि पाणी घेऊन अनुसंधान केलं. हे राजन, तुझ्याकडे जरी सत्तेचं बळ असलं तरी आमच्याकडे साधनेचं बळ आहे. आता तू तुझं सत्ताबळ दाखवलंस, आता मी तुला माझ्या साधनेचं बळ दाखवतो. आणि हातामध्ये शृंग ऋषींनी पाणी घेतलं आणि श्राप दिला, ज्याने कोणी माझ्या बापाच्या गळ्यात मृत सर्प घातलेला असेल तो आजपासून 7 दिवसाच्या तक्षक नावाच्या सर्पाने सर्पदंश होऊन मृत्युमुखी पडेल. आणि ज्या वेळेला हा श्राप दिला गेला त्यावेळेला शमीक ऋषी जागे झाले. अरे अरे अरे, शृंगी शृंगी,
काय केलंस तू हे? एवढ्या चांगल्या राजाला, अरे साधू संतांची सेवा करणारा राजा तो, आपल्या आश्रमात आला, आपलं कर्तव्य होतं त्या राजाचं आदर आतिथ्य करणं, पण ते आपण केलं नाही. पण एवढा मोठा शाप एवढ्या छोट्याशा गोष्टी करता. जाऊन सांगा राजाला, आजपासून 7 दिवसाच्या आत तुला मृत्यू प्राप्त होणार आहे. एक गोमुख नावाचा शिष्य पळत पळत गेला, महाराज 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 महाराज. आणि राजा दशरथजी, राजा परीक्षितीच्या राजमहालात गेल्यानंतर सिंहासनावर राजा परीक्षिती बसलेला होता. तो शिष्य सांगू लागला, महाराज. परीक्षिती महाराजांनी विचारलं, काय झालं? म्हणजे महाराज, अनर्थ झाला. काय अनर्थ झाला? महाराज, शमीक ऋषींचे पुत्र शृंगी यांनी तुम्हाला 7 दिवसाच्या आत तक्षक सर्पदंश होऊन मृत्यू होईल असा श्राप दिलाय. हे कानावर पडल्यानंतर राजाने खऱ्या अर्थाने घाबरून जायला पाहिजे नव्हतं, पण राजा एको कमी करा. राजा परीक्षिती घाबरला नाही, उलट मनामध्ये समाधान व्यक्त केलं. काय समाधान व्यक्त केलं? की कमीत कमी 7 दिवस मी जगेल याची तर मला खात्री मिळाली. कारण आपलं 7 दिवस जगेल का 7 मिनिटं जगेल याची खात्री नाही. आणि 7 दिवसात मोक्ष प्राप्ती करता मी प्रयत्न करील. म्हणून आपण समोर आलेली गोष्ट कशी घेतो आपल्या मनावर हे अवलंबून आहे. पण राजा परीक्षितीने आपला थोरला मुलगा जनमेजय याला राजगादीवर बसवलं. त्याच्या पत्नीचं नाव होतं इरावती. तिला राजगादीवर बसून या ठिकाणी राजा परीक्षिती साधू संतांच्या कुटियेमध्ये, झोपडीमध्ये जाऊन विचारू लागला की माझ्या आयुष्यात मला 7 दिवस शिल्लक आहे, मला मोक्ष प्राप्ती करायची आहे. महर्षी वेदव्यास यांच्याकडे गेले, त्यांना विचारलं, पण 7 दिवसात मुक्तीचं साधन काय? कितीतरी ऋषी आहेत, लाखोंच्या संख्येनं ऋषी आहेत, पण कुणालाही या प्रश्नाचं उत्तर मिळत नाहीये. इतक्यामध्ये भगवान शुकाचार्यजींचं आगमन झालेलं आहे. आणि भगवान शुकाचार्य सांगतायत की मी या राजाला 7 दिवसामध्ये मोक्ष प्रदान करून देऊ शकतो. आणि शुक्ताल भूमी आहे, वटवृक्षाच्या खाली राजा परीक्षिती सिंहा आपल्या त्या वटवृक्षाच्या समोर शुकाचार्यजींच्या बसलेला आहे. आणि शुकाचार्यजी हे त्या वटवृक्षाला गोल जे काही ओटा आहे त्या ओट्यावर बसलेले आहेत. आणि समोर हजारो ऋषीमुनी साधू संत बसलेले आहेत. आणि आता राजा परीक्षितीला भगवान शुकाचार्य हे कथा सांगते झालेले आहे. तो प्रसंग आपण या ठिकाणी जिवंत स्वरूपामध्ये बघणार आहोत. राजा परीक्षित आणि शमीक ऋषी यांच्या श्रापाचा. हरि कथा सुनाने वाले, हरि कथा सुनाने वाले, हरि कथा सुनाने वाले, हरि कथा सुनाने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम. हरि कथा सुनाने वाले, हरि कथा सुनाने वाले, हरि कथा सुनाने वाले, हरि कथा सुनाने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम.
तन में फल खो बैठे थे तन में। हम भूल रहे थे वन में फल खो बैठे थे तन में। हम भूल रहे थे वन में फल खो बैठे थे तन में। हम भूल रहे थे वन में फल खो बैठे थे तन में। प्रभु राह बताने वाले यह राज बताने वाले। प्रभु राह बताने वाले यह राज बताने वाले। तुमको लाखों प्रणाम तुमको लाखों प्रणाम। तुमको लाखों प्रणाम तुमको लाखों प्रणाम। विष का प्याला जा रहे थे यम के ग्वाला। लेकर विष का प्याला जा रहे थे यम के ग्वाला। हम लेकर विष का प्याला जा रहे थे यम के ग्वाला। लेकर विष का प्याला जा रहे थे यम के ग्वाला। अमृत पान कराने वाले प्रभु सुधा पिलाने वाले। अमृत पान पिलाने वाले प्रभु सुधा पिलाने वाले। तुमको लाखों प्रणाम तुमको लाखों प्रणाम तुमको लाखों। केलाय त्या अपमानाचा बदला मी घेतल्याशिवाय राहणार नाही। हे राजन लक्षात ठेव, तुझ्याकडे जरी सत्तेचं बळ असलं तरी पण माझ्याकडे साधनेचं बळ आहे। मी हातात पाणी घेऊन तुला श्राप देतो, आजपासून 7 दिवसाच्या आत सर्पदंश होऊन तू मृत्युमुखी पडशील, तू मृत्युमुखी पडशील, तू मृत्युमुखी पडशील। आणि इतक्यात श्रमक ऋषी जागे झाले। त्यांनी बघितल्याच्या नंतर विचारलं, शृंगी, अरे बाबा, राजा शेवटी आपल्या प्रदेशाचा होता। तो एक चूक घडली म्हणून काय झालं? एवढ्या छोट्याशा चुकीचा एवढा मोठा दंड द्यायचा नसतो राजन। पुत्रा, आता जाऊन सांगा राजाला तुला 7व्या दिवशी तक्षक नावाचं सर्प दंशून मृत्युमुखी पडणार आहे। आणि त्यावेळेला राजाला समजल्यानंतर भगवान शुकाचार्य हे कथा सांगण्याकरता या ठिकाणी येत आहेत। पहा, सर्वजणांनी मोठ्या प्रेमाने त्यांचं स्वागत करायचंय। भज गोविंद गोविंद गोपाला, भज गोविंद गोविंद गोपाला। भज गोविंद गोविंद गोपाला, भज गोविंद गोविंद गोपाला। भज मुरली मनोहर नंदलाल, ओ मेरा मुरली मनोहर नंदलाला। ओ मेरा मुरली मनोहर नंदलाला, मेरा मुरली मनोहर नंदलाला। भज गोविंद गोविंद गोपाला, भज गोविंद गोविंद गोपाला। भज गोविंद गोविंद गोपाला, भज गोविंद गोविंद गोपाला।
बघा, हे सुंदर अशा प्रकारचे पात्र बनवलेले आहेत. विनायक महाराज यांनी हे जे पात्र बनवलेले आहेत त्यांच्याकरता सर्वांनी एकदा कडकडून टाळ्या वाजवा. अत्यंत गोड उभं राहून नमस्कार करा. तुम्ही सगळ्यांना परिचित होशाल. काल नारदाच्या भूमिकेमध्ये होते. आज राजा परीक्षिती, शमीक ऋषी आणि शृंगी शुकाचार्यजी यांची सुंदर अशा प्रकारची झाकी या ठिकाणी करण्यात आली. आज शुकाचार्यांच्या समोर राजा परीक्षिती कथा श्रवणाकरता बसलेले आहेत आणि शुकाचार्यांच्या पावन सानिध्यामध्ये राहून वेगवेगळे प्रश्न विचारून राजा परीक्षिती उद्या तुमच्या आमच्या जीवाचाही कल्याण या श्रीमद भागवत महाग्रंथाच्या माध्यमातून करणार आहेत. तर त्या अगोदर एक सूचना देण्याची राहिली की आपण प्रवेशद्वाराच्या जवळ एक स्टॉल या ठिकाणी पाहिलं असेल. बाबळेश्वर या ठिकाणी आम्ही जे सद्गुरू नारायणगिरीजी गुरुकुल चालवतो त्या गुरुकुलामध्ये जवळजवळ आज 325 मुलं निवासी राहून शालेय प्रशिक्षण घेतात. परंतु त्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देत असताना त्यांचं जे वार्षिक देणगी मूल्य आहे ते एकतर अत्यंत कमी आहे, ज्याच्यात नफा घेतला जात नाही, तोटा घेतला जात नाही. पण एक एक वर्ष जसं त्या विद्यार्थ्याचं वाढत जातं तशी तशी ती विद्यार्थ्याची फी 5-5 हजार रुपयाप्रमाणे कमी कमी होत जाते आणि बाकीच्या विद्यालयांमध्ये ती फीज वाढत जाते. म्हणजे 4 वर्ष जर शिकला तर वर्षामध्ये 20,000 रुपये त्याचे कमी केले जातात आणि त्याला अत्यल्प दरामध्ये प्रशिक्षण दिलं जातं. आणि म्हणून त्याला बाहेरून काहीतरी अर्थसहाय्य असावं म्हणून आपल्याकडं वेगळं काहीतरी मागण्यापेक्षा, वर्गणी मागण्यापेक्षा, देणगी मागण्यापेक्षा तुमच्याकडून एक आरोग्य तुम्हाला प्राप्त होऊन गुरुकुलाकरता 2 रुपये मिळावे या उद्देशानं आम्ही अत्यंत गुणकारी अशा प्रकारचे आयुर्वेदिक प्रोडक्ट सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांच्या नावानं श्री गुरु आयुर्वेदिक भांडार हे या ठिकाणी सुरू केलेलं आहे. लहान मुलांसाठी दूध पित नसतील तर दुधामध्ये साखर टाकून देऊ नका, 1 चमचा टाकून द्या. याला चॉकलेट फ्लेवर आहे. याच्यामध्ये शतावरी नावाची वनस्पती आहे. ही जर तुम्ही रोज एका ग्लासमध्ये 2-2 चमचे चहाचे किंवा पोह्याचा 1 चमचा टाकून दुधामध्ये मुलांना मुलींना दिला तर त्यांना अत्यंत लाभ होईल. मुलींचे विशेषत्वाने विवाह अगोदरचे जे काही मासिक धर्मातले प्रॉब्लेम्स असतात त्यावर हे अत्यंत लाभकारी शतावरी वनस्पती आहे. अत्यंत शक्तिवर्धक अशी वनस्पती आहे. तर आपण बॉर्नव्हिटा म्हणून याचा वापर करू शकता. म्हणजेच ह्या मध्ये शतावरी वनस्पती आहे. त्याच्यानंतर ज्यांना मूतखड्याचा त्रास आहे किंवा ज्यांचा मूतखड्याचा ऑपरेशन होऊन गेलेला आहे अशा लोकांसाठी युटिनो नावाची एक आयुर्वेदिक टॅबलेट आमच्याकडे आहे. तुमच्या मूतखड्याच्या प्रमाणानुसार, साईजनुसार तुम्हाला हे औषध मी स्वतः सांगू शकतो. म्हणून ज्याला घ्यायचं आहे त्यांनी मला विचारून घ्या की 6 mm खडा आहे, 4 mm आहे, 8 mm आहे. तर ही युटिनो नावाची टॅबलेट आहे आणि याच्यात 60 गोळ्या आहेत आणि फक्त किंमत आहे 180 रुपये. म्हणजे बघा, यातून उद्देश एकच आहे की तुम्हाला आरोग्य मिळावं आणि सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांचं हे गुरुकुल आणि श्रीगुरू महाराजांचं हे प्रोडक्ट आपल्या घरामध्ये जावं. त्यानंतर श्रीगुरू ॲनाप्रॉक्ट नावाची टॅबलेट आहे. म्हणजे रक्त पडणारा मूळव्याध आणि चुंबळीचं मूळव्याध जे असतं ना
त्याच्यासाठी ही टॅबलेट आहे. दोन्हीही गोळ्या जेवणानंतर एक एक कोमट पाण्याबरोबर तुम्ही घेऊ शकता. मूतखड्याची जी टॅबलेट आहे, युटिनो नावाची जी टॅबलेट आहे, दोन्हीही टॅबलेट पूर्णपणे आयुर्वेदिक आहेत. 60 टॅबलेट आहेत, गोळ्या आहेत, ज्या महिनाभर आपल्याला जातात. दोन्हींची किंमत 180 रुपयेच आहे. त्याच्यानंतर ही वेदांत केअर नावाची टॅबलेट आहे. ज्यांचे हाडं भरत नाही, हाडांची झीज होते किंवा ज्यांचं कॅल्शियम वाढत नाही, इतर तुम्ही जर ॲलोपॅथिक गोळ्या घेतल्या तर त्याचे साईड इफेक्ट होतात, वजन वाढणे वगैरे वगैरे या गोष्टी. तर ही आयुर्वेदिक वेदांत केअर टॅबलेट आहे. गुडघे सांधेदुखी, कंबरदुखी, मान पाठदुखी. फक्त एकच आहे की एकदा सुरू केल्यानंतर हिला बंद करू नये, ही काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर आम्लनाश. काही जणांना पित्त असतं, आम्ली पित्त असतं आणि म्हणून ते सारखे ॲसिडिटीच्या गोळ्या खात असतात. तर कृपा करून ॲसिडिटीच्या गोळ्या जास्त खाऊ नका, किडन्या लिव्हरवर त्याचा परिणाम होतो. त्याच्यापेक्षा हे रोज सकाळी अनुषापोटी एक अर्धा चमचा पोह्याचा कोमट पाण्याबरोबर सकाळी तुम्ही घ्यायचं आणि 1 तासभर काही याच्यानंतर काही घ्यायचं नाही, तर तुमचं पित्त परिपूर्णपणानं बरं होईल. त्याच्यानंतर हा एक आयुर्वेदिक सुंदर लेप आहे. चेहऱ्याला लावण्यासाठी आमच्याकडे गुलाबजल आहे. त्या गुलाबजलमध्ये कालवून रात्री झोपताना याला चेहऱ्याला लावायचं असतं. डाग वगैरे असतील, सुरकुत्या वगैरे असतील तर जातात. आणि चेहऱ्याला लावल्यानंतर 1 तासाने ते सुकलं की त्याला चेहऱ्यावर चोळून तसंच रात्री झोपायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपला चेहरा स्वच्छ धुवायचा. त्याच्यानंतर चेहऱ्याची त्वचेची कांती चांगली राहण्याकरता अत्यंत गुणवत्तायुक्त एलोवेरा जेल आहे. हे मी का सांगतोय की एकदा याचा अनुभव घेऊन बघा. या डब्याची किंमत फक्त 100 रुपये आहे आणि परिपूर्ण आयुर्वेदिक अभ्यासाचा करून बनवलेली आहे. त्याच्यामध्ये बार्बायडिसिस मिलर नावाची, कारण कोरपडीमध्ये सुद्धा कितीतरी जाती आहेत, त्यातली बार्बायडिसिस मिलर नावाची जात आणि त्यातले त्यात जिचं पान हे अर्धा किलोच्या पुढे गेलेलं आहे अशी. त्याच्यानंतर हा मंगल मलम आहे. खरूज, नायटा, इसब, घोल, गजकर्ण या सर्वांसाठी हा मंगल मलम काम करतो. त्याच्यानंतर ही अमृतधारा नावाची एक छोटीशी बॉटल आहे. ही आपल्या जुनाटातल्या जुनाट सर्दीचा नायनाट करू शकते. आपला घसा मोकळा करणे, कफ मर्यादित ठेवण्यासाठी सोपं गणित आहे. 2 थेंब कोमट पाण्यामध्ये टाकून सकाळी अनुषापोटी 2 थेंब घ्यायचे आणि संध्याकाळी जेवणाच्या अगोदर 1 ते 1.5 तास 5-6 वाजता 2 थेंब कोमट पाण्यात टाकून ते आपण घ्यायचे आणि नाकाला वगैरे सुद्धा याला लावता येतं. त्याच्यानंतर घशासाठी, ज्याचा कफ अजिबात कमी होत नाही, त्याच्यासाठी एक छोटंसं असं खिशात ठेवण्यासारखं आडुळसा जी वनस्पती आहे त्या आडुळसापासून बनवलेलं हे चूर्ण आहे. तुमचा घसा, कफ, एखाद्याचा खोकला कायमचा आहे किंवा त्याला वारंवार खोकल्याची अडचण येते, त्याच्यासाठी उपयुक्त आहे. आणि दुसरं आहे हे वेदांत रोलान. म्हणजे आपण कुठं प्रवासाला निघलो तर मोठी बॉटल बरोबर ठेवता येत नाही. हे वेदांत रोलाल सगळ्या वेदनाच्या कामावर चालतं. म्हणजे अगदी गुडघा दुखायला लागला, चमकायला लागला, तिथं फिरवलं बॉल पेनसारखं तरी चालतं. डोकं दुखायला लागलं, इथं असं बॉल पेनसारखं फिरवलं तरी चालतं. फक्त असं इथं फिरायचं नाही. इथं फिरवलं तर झणका बसन म्हणून असं. आता हा चंदन टीका आहे बघा. याचा अनुभव स्वतः गोरे सरांनी घेतला. ही बॉटल म्हणजे फक्त डोक्याला लावलं तरी पूर्ण घरामध्ये त्या चंदन टिक्याचा वास येतो, असा हा चंदन टिका आहे. हे विंटर रोज वॉटर आहे. गुलाबजल म्हणजेच जसं की आपण व्हॅसलीन वापरतो त्वचा पांढरीफट, नाही माफ करा, हे रोज वॉटर आहे. म्हणजे आत्ता जे मी तुम्हाला चंदन सांगितलं त्या चंदनात 1-2 थेंब टाकून लावलं तर
अत्यंत उपयुक्त आहे आणि सुंदर लेप जो आहे त्याच्यासाठी उपयुक्त आहे. त्याच्यानंतर हे जे कुंकू आहे ना, हे कुंकू प्युअर हळदीचं कुंकू आहे. म्हणजे आपण बाजारामध्ये किंवा मला लोक जे कुंकू लावतात लाल भडक, जे बोटाचं 4-4 दिवस निघत नाही, ते कुंकू ओरिजिनल कुंकू नाही. हे कुंकू हातावर टाकल्यानंतर तुम्ही चोळलं फुकलं की खाली काही शिल्लक न राहिलं पाहिजे, असं हे प्युअर हळदीचं कुंकू आहे, ज्याने कपाळाला अजिबात साईड इफेक्ट होत नाही कुठल्या प्रकारचा, असं हे कुंकू आहे. एक चंदन अगरबत्ती आहे, ही सुद्धा आपण अत्यंत सुंदर अशा प्रकारची आहे, ती घेऊन जावी. त्याबरोबर ओरिजिनल तुळशीच्या माळा, त्याचबरोबर स्फटिक माळा, त्याच्याबरोबर कुणाला वैजयंती माळ पाहिजे असेल तर वैजयंती माळा, सर्व प्रकारच्या माळा, रुद्राक्षांच्या पण ओरिजिनल सर्व प्रकारच्या माळा, आणि ही नाम जपासाठी एक छोटीशी माळा आहे. अशा सर्व प्रकारच्या माळा त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्याचबरोबर घरामध्ये लावण्यासाठी हा एक धूप आहे, त्याला खाली स्टँडसुद्धा आहे, आपण देवाच्या धूपसाठी याला वापरू शकता. त्याच्याबरोबर आमच्याकडे एक छोटंसं कापराचं मशीन आहे आणि हा भीमसेन ओरिजिनल कापर आहे. घरामध्ये ऑक्सिजन नित्य जिवंत ठेवण्याकरता आणि त्यातल्या त्यात घरातील जंतूंचा नाश होण्याकरता त्याचा उपयोग होतो. आमच्याकडे ते इलेक्ट्रॉनिक मशीनसुद्धा आहे, त्याच्यातलं एक छोटं मशीन आहे आणि एक भारीतलं पण मोठं मशीन आहे, जेणेकरून कापूर आपल्याला घरामध्ये जाळता येईल. तर या ठिकाणी जे कोणी आरतीचे यजमान असतील त्यांनी या ठिकाणी चला. आता